माझी झाली फसवणूक. माझ्या नवऱ्याने जागा विकली, माझं सोनं मोडलं, तिला आयफोन कानातलं केलं. मग कसं केलं? चला. हाय नमस्कार, मी मोनिका सोमनाथ दरुडे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. कसे आहेत सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. आजचा टॉपिक असा आहे की माझी झालेली फसवणूक. कारण फसवणूकमध्ये काय झाले, ज्यावेळेस आम्ही दोघं एकत्र होतो, जेव्हा आमच्या दोघांचं रिलेशन चांगलं होतं, रिलेशन म्हणजेच आमच्या दोघांचा एकमेकांवर विश्वास होता. माझा विश्वास त्याचा माझ्या होता, पण माझा काय त्याच्यावर विश्वास नव्हता. पण तरी पण एक नवरा ह्या कारणाने मी त्याच्यावर विश्वास ठेवत गेले आणि तो माझा विश्वासघात करत गेला. चला मग आम्ही व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ माझा हा फक्त माझी एक झालेली फसवणूक असेल किंवा माझ्या बापाच्या कष्टाच्या कमाईचं कोणीतरी त्याला लावलेला चुना असेल. तर असाच व्हिडिओ आहे की जेव्हा शिक्रापूरमध्ये 2017मध्ये मी जागा घेतली, ती पण माझ्या नवऱ्याच्या नावावर घेतली मी, की बाबा नको, आपला नवरा आहे, तो काही लोकांचा नाही आहे, काही एक दिवस लफडं करेन, 2 दिवस करेन, तिसऱ्या दिवशी परत आपल्याकडेच येतोय. म्हणून त्यावेळेस आम्ही जेव्हा जागा पाहिली होती, शिक्रापूर चाकण चौक पाटवस्ती इथं आम्ही जागा पाहिली होती. तर जागा बघताना आम्हाला ती जागा आवडली होती. की आम्ही कोणत्या उद्देशाने घेतली? पुढच्या उद्देशाने की बाबा आता आपलं लग्न झाले, कर्जमुक्त आहे आपण, तर आता जागा घेतली तर फायदेशीर ठरेल की आपला एक मुलगा झालेला आहे, बायचान्स कधी मुलगी झाली तर तिला पण 1 गुंठ होईल. तर ह्या उद्देशाने आम्ही दोघांचं नियोजन झालं की 2 गुंठे घ्यायचे. आणि खिशात तर आमच्याकडे 1 रुपया पण नव्हता. जागा तर घ्यायची आणि पैसे नाही आहे. तर माझ्या वडिलांनी मला जे 25-26 तोळे घातले होते लग्नामध्ये, आणि माझ्या नवऱ्याने पण मला 9.5 तोळ्याचा गंठण होता, मिनी गंठण होता, कानातलं होतं, कानातलं आईनेच घातलेलं होतं. तर असं तर अशाच पद्धतीचं माझं सोनं होतं. तर जागा घ्यायचं ठरल्यानंतर मग पैसे तर 1 रुपया नाही जवळ. मग आम्ही PNG येथे 2017मध्ये धनत्रयोदशीच होती, जशी दिवाळीचे सण चालू होते, त्यावेळेस मी तिथं अख्खं येऊन माझं सोनं मोडलं. सोनं मोडल्यानंतर तिथं गंठण, राणी गंठण म्हणा, नेकलेस म्हणा, कानातलं म्हणा, सगळं तिथं मोडलं. आणि नंतर मग राहिलं होतं काय, फक्त रोज वापरायचं कानातलं, मिनी गंठण आणि नवऱ्याला घातलेल्या अंगठ्या, एवढंच राहिलं होतं. तर जेव्हा आम्ही जागा घेतली, सोनं वगैरे मोडलं. राहिलेलं जे सोनं होतं त्याची चैन वगैरे ती आम्ही प्रेम ज्वेलर्स म्हणजे चाकणमध्ये मोडली. आणि ते मोडल्यानंतर एक रकमीचा आम्हाला चेक मिळाला होता. तो चेक आम्ही 2 दिवसांनी भरून, काय झालेली रक्कम होती ती 11.5 लाख का काही रुपये झाले होते आमच्या सोन्याचे. तर आम्ही एवढं सोन्याचं म्हणजे वाईस कमी जी 2 गुंठे आहेत ती निम्म्या सोन्यावरच जागा झाली होती 2 गुंठे. आणि मग यांनी काही लोन काढलं होतं 4 का 5 लाख रुपये, अशी ती आम्ही 19 लाखाची 2 गुंठे घेतली होती. मग 2 गुंठे घेतल्यानंतर जेव्हा त्याला पॅन कार्ड नव्हतं, पॅन कार्ड नसताना जेव्हा ती जागेला काय म्हणली, मग मॅडमच्या नावावर घ्या. तर मी म्हणलं नको, माझ्या नवऱ्याच्याच नावावर घ्यायची. मग नवऱ्याच्या नावावर घेतल्यानंतर नवरीने असा गेम केला की मला माहितीच नाही असं खरेदी खात्याला गेलेला आहे. हा गेला परस्पर खरेदी करून पण आला डायरेक्ट पेढी घेऊन आला की खरेदी कर चालू. मला चला झालं, चांगलं झालं. आणि त्यानंतर परत वर्षानंतर त्यांनी उज्जैनमधल्या मुस्कान ह्या लेडीज संग संबंध ठेवले. आणि नंतर त्याचं वर्षभर मॅटर चालू होते. नंतर मला मुलगी राहिली, हिंदवी राहिल्यानंतर मग मी त्याला म्हणलं की यायचं असेल तर बघ काय करायचं काय नाही. तर मुलगी झाल्यानंतर तो जास्त ओव्हर करायला लागला. मग मी त्यानंतर जायचं टाळलं. म्हणलं मला काही यायचं नाही आहे, कारण तू लफडी करतोय, मला मारहाण करतोय, लहान लेकरं आहे, त्यांच्यासमोर मारत असणं माझा काय फायदा आहे. तर ते पण झाल्यानंतर मग मी माझ्या मामाकडे राहिले. माझ्या मामांनीच मला 1-2 वर्ष सांभाळलं माझ्या मुलीला मला. आणि मग तिथे गेलं, मी म्हणलं माझा 1 गुंठा माझ्या मुलाच्या नावावर करून दे, तरच मी तुझ्यासोबत येईल. तर मला 1 गुंठा ना, ठीक आहे मी देतो 1 गुंठा करून, पण चला. मग त्याची कुठंतरी चूक होती. तो 0वर आलेला होता, त्याच्याकडे 1 रुपया राहिला नव्हता. त्या मुस्काला त्यांनी गाडी घर वीर सगळं घेऊन दिलं होतं. आणि तिने त्याला सोडल्यानंतर हा परत माझे का आला, रडला वगैरे माझ्या मामांच्या इथं. तर माझे मामा म्हणले ठीक आहे जाऊ द्या, झाली चूक, माणसाकडून चूक होती, त्यामुळे विषय कट केला. आणि परत माझ्या मामांनी मला याच्या पाठवलं. तर तळेगाव डमडरे येथे आम्ही आमचं 1 गुंठ्याचं सटिकच झालं. कारण खरेदी खतच करायचं होतं. पण खरेदी खताचा विषय असा होता की मुलगा 18 वर्षाचा पूर्ण नव्हता आणि तो काय माझ्या नावावर जागा करून देत नव्हता. मग मुलाच्या नावावर केली, 60 केलं.
कधी रद्द न होणारं साठेकत केलं आम्ही. आणि त्याच्यात आज्ञात पालक म्हणून माझं नाव दिले, आज्ञात पालक आई म्हणून. तर साठेकत असं केलं की ती जागा मला पण विकता नाही येणार ना माझ्या नवऱ्याला विकता येणार. ती 18 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर मुलालाच ती जागा विकता येते, कारण तो अज्ञात झालेला असतो म्हणून. तर ते जागा झाल्यानंतर नंतर तर त्यांनी विश्ववाडीचीच महिला ठेवली. तो व्हिडिओ पण आपण पोस्ट केलेला होता, घरात गावलेली ती ठेवली. नंतर परत आपल्याला मारहाण वगैरे परत चालू झालं. नंतर मी घरची म्हणली की मरशीन तू फुकटची, तर मी त्याच्याजवळ राहिली. पण जेव्हा त्याने मला मारहाण करून गावलं, त्याने मला घरातून बाहेर काढलं, तेव्हा मी त्याचं घर सोडलं. सोडल्यानंतर आता तो त्या ससाने नेटके तिच्या संग राहतो. गेली 6 वर्ष 6.5 वर्ष झाले तो नगरमध्ये रवाना आहे. मी नगरमध्येच राहत होतो आणि तुम्हाला सांगितलं तर माझा अख्खा संसार घेऊन गेलेला आहे तो. तर ते झाल्यानंतर मला आत्ता 6 महिन्यापूर्वी यांनी काय दोघांनी काय जागा विकली का मला नव्हतं माहिती. पण मला आत्ता 15 दिवसापूर्वी कळालं की सोमनाथ दरगुडेंनी जागा विकली. तर जागा विकली म्हणजे असं की खरेदी खतावर तो 2 गुंठ्याचं त्याच्या नावावर येते, पण ऑलरेडी त्यांनी साठेखत मला करून दिलेले माझ्या मुलाच्या नावावर. आणि त्याला साक्षीदार पण त्याचा सक्का मावस भाऊ आहे, माझा मामा आहे. त्यावेळेस साक्षीदारांच्या पण सह्या केलेल्या आहे. आणि कधी रद्द न होणारं साठेखत आहे. तर त्यांनी भानू मल्हार का मल्हारवाडा म्हणून बोळमध्ये ढाबा आहे, ते पांढऱ्यांचा आहे, तो राहायला कोयळलेला आहे. तर त्या पांढऱ्यांच्या इथं जाऊन तो 10 रुपयाचा ती बाई जेवण बिवण करायची. तर तिथं असं दाखवलं की ही माझी बायको आहे आणि आम्हाला जागा विकायची आहे. आणि ती नालायक कुत्री ती लेडीज धंद्यावाली म्हणली की मी त्याची बायको आहे, आम्हाला कामामुळे इकडं काही यायला जमत नाही आहे, त्यामुळे आम्हाला जागा विकायची. तर त्यांनी ती जागा त्या पांढरे ह्या व्यक्तीला विकली आहे. आणि विकल्यानंतर जेव्हा मला फोन आला तेव्हा मी त्याची चौकशी करायला गेले. तर तो पांढरे मला म्हणला मला जागा विकली आहे, खरेदी खत झाले आणि तुम्ही कसं काय 1 गुंठ्यात शिरणार, मग मी तुमचं मर्डर करीन. मग माझा नवरा पण त्याच्या मोबाईलवर म्हणला तू हाय कोण, मी तुला ओळखीत नाही, ती 2 पोरं पण नाही ओळखीत मी, ही माझी बायको ही ससाने, असं तसं भरपूर काय बोललं त्याच्याच मोबाईलवरून. ते रेकॉर्डिंग करता नाही आलं आपल्याला. तर मग नंतर मी त्याचे डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात केली. तर डायरेक्ट जो 7/12 आहे तो डायरेक्ट सुनीता पांढरे यांची ह्या व्यक्तीच्या नावाने आला. आणि मी तुम्हाला तो दाखवते पण 7/12 कोणाच्या नावाने. ते व्यवस्थित क्लिअर दिसते का नाही मला पण नाही सांगता यायचं. आपला हा जो गट नंबर आहे तो 1992/1 हा गट नंबर आहे आपला. आणि ते पण शिरोमधलाच गट आहे, म्हणजे शिक्रापूर पाटवस येथे मी जागा घेतली होती. तर ही आमची पूर्ण टीम आहे, 12 जणांचं आपलं साठेकत झालेलं होतं. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं सोमनाथ एकनाथ दरगुडे ह्या नावाला काट लागून सुनीता अशोक पांढरे ह्या व्यक्तीच्या नावावर जागा घेतलेली आहे. आणि तो माणूस मला डायरेक्ट बोललेला आहे आमचं खरेदी खत झालेलं 6 महिने झालेले. तर तुम्ही पाहू शकता. तर त्याने माझी अशी फसवणूक केलेली आहे. कोर्टात केस चालू आहे, त्याची डिवोर्सची केस चालू आहे, माझी मंथलीची पोटगी चालू आहे. तो काय मंथलीला येत नाही त्याचा मी 1 रुपया घेते. अजून कोर्टामध्ये केस चालू आहे, तो काय कोर्टात पण पाऊल ठेवत नाही आहे. डिवोर्सची पण केस चालू आहे तिथं, पण डिवोर्सला तो येत नाही आहे, नाही पोटगीच्या केसला येते. तर मला सांगा असा एक हा फौजी नीच कुत्रा किती नीचपणा आहे की तो त्याच्या बायका पोरांचं सगळं विकून दुसऱ्यांच्या गांडीत घालीत असं हा एवढा नीच व्यक्ती आहे. तर मला सांगा ह्या अशा व्यक्तीला करायला काय पाहिजे. आणि त्याचा भाऊ बहीण सगळी त्याला साथ देतात आहे, त्याचे ऑल पाहुणे त्याला साथ देतात आहे. आणि आता मी दाखवते माझं जे साठेखत आहे माझ्या मुलाच्या नावावर केलेले ते दाखवते मी. ही आहे पावती, तुम्ही पाहू शकता. जेव्हा आपण करून घेतले कुलमपत्र बघा, सर्वे सोमनाथ दरगुडे आणि अज्ञात पालक म्हणून माझं नाव आहे मोनिका सोमनाथ दरगुडे. तर ही जी आपली पोचपावती आहे ही ती पावती आहे, आपले कुलखतपत्र आहे. सर्वे सोमनाथ दरगुडे. तेव्हा मुलगा माझा 5 वर्षाचा होता आणि त्यावेळेस माझं वय 25 होतं. आणि लिहून देणं सोमनाथ एकनाथ दरगुडे. तुम्ही पाहू शकता इथं काय दिलेलं आहे, कधी रद्द न होणारं कुलमेपत्र. म्हणजे हा नीच किती लोकांचं फसवते, किती लोकांना फसवत. जेव्हा आपल्याला करून दिले तेव्हा फोटो आमचे साक्षीदार पण आहे बघा. माझ्या मुलाचं नाव होतं पण अज्ञात पालक मी होते. ही काही जागा विकता येत नव्हती
आणि माझ्या मामाने मला हे केलं होतं, साक्षीदार होता. आणि त्याचा सख्खा मावस भाऊ अतुल कोंडीबा बोराडे जळुक्याचा आहे. याने पण स्वतः सही केलेली आहे. त्यामुळे विषयच येत नाही आहे. आणि निघाले जागा विकायला. हां, हे पाहू शकता, हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे विषयच नाही आहे. त्याच्यामध्ये गोडचूक त्यांनी केलेली आहे. म्हणजे यांनी मला पण फसवले आणि जागा घेणाऱ्यांना पण फसवलेलं आहे. तर मी जागा घेणाऱ्यांना विचारत होते किंवा तुम्ही जागा घेतली, मग तुम्ही मला विचारलं, म्हणतो त्याची बायको होती. पण जेव्हा मी ससानेचे फोटो दाखवले त्याला, गाण जे नागडे उघडे फोटो होते, तो हा हीच बाई होती. मग बायको मी आणि तो छिन्नालांना घेऊन हिंडत होते. अशी द्यायची नियत गाण दरगुड्यांची. तर पाहूया. आता मी पोलीस चौकीला वगैरे केस तर करणारच आहे. माझी फसवणूक झाली आणि मी आता कोर्टात पण दावा दाखल करते आपलं याचा जागेचा. तर तुम्ही पाहू शकता, वकिलांसगळं पण माझं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे विषयच नाही. पण बोलणं झालं, ते स्वतः मला काय म्हणलेलं आहे की शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊ शकतो आणि खरेदी खत केलेलं आहे पाठवून द्या. पण आता लवकरच त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय. आणि ज्या पांढऱ्यांनी जागा घेतली त्याला पण विषय माहीत होता, नवरा बायकोची भांडणे कोर्टामध्ये, तरी पण त्यांनी जागा घेतलेली आहे. तर लवकरच आपण गुन्हा पण दाखल करतोय आणि जे आपल्या हक्काचं आहे ते आपण मिळवून दाखवणारच आहे. आणि त्याला वाटत असं पोटगी पण माझ्या हक्काची आहे. ती पण माझ्या मुलांचा खर्च पाणी मी त्याच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. इथून मागे शांत होते, आता शांत राहून जमणार नाही. कारण ही लोक आपल्या उडायलाही कमी करणार नाही आहे. त्यामुळं आज माझ्या हक्काचं आहे ते माझं मला मी मिळून दाखवणार. आणि ऑन द स्पॉट सोमनाथ दरगडे, तुला मी सांगते, आता तुझे फोटो व्हायरल होण्याचे दिवस आलेले. त्यामुळे आता घाबरूच नको तू. कारण इथून मागं म्हणलं होतं नको, एक लेडीज आहे तिचे नको व्हिडिओ फोटो व्हायरल करायला. तर आपण तिचे फोटो व्हायरल करणार आहे. आता पाहूया, जसं येईन तसं आपण करतोची व्हायरल. आता पाहू आता काय होईल काय नाही, हे देवाला माहिती. माझं असं रिझन आहे की मी हे जे दाखवते ना, माझी लाईफ स्टोरी चालू आहे की लोकांवर असं नाही ही काही संसाराचा बाजार मांडते आहे, ही काही आयुष्य दाखवते आहे. मी माझं आयुष्य दाखवायचं कारण एकच आहे की जेवढे फौजी आहेत ना सगळे नीचे. कोणताही फौजी चांगला नाही आहे. 100तून एकच फौजी चांगला असेल की तो त्याच्या बायका पोरांना जीव लावतो. बाकीचे फौजी सगळे नीच म्हणू लागत. आणि खोटं वाटत असेल तर प्रत्येक फौजीच्या बायकोने काय करायचं, नवरा जेव्हा सुट्टीला येतो ना तेव्हा त्याचा मोबाईल चेक करायचा. आणि मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये जायचं. ब्लॅकलिस्टमध्ये नंबर पाहायचे की किती ब्लॅकलिस्टला नंबर असतात. तर माझं खोटं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण लवकरच एक हे करतोय, जे मी सहन केलं आहे ते मी कोणत्या लेडीजला सहन करून देणार नाही, संसार कुणाचं मोडून देणार नाही. त्यामुळे मी लवकरच एक माझी स्वतःची संस्था ओपन करणार आहे की अन्यायाविरुद्ध लढा. कारण मी जो अन्याय सहन केला आहे तो कोणत्या लेडीजला मी अन्याय सहन करून देणार नाही आहे. आणि एकच चॅलेंज आहे सोमनाथ दरगुडे, तुला लवकरच मी तुझा बाजार मांडणार आहे. आणि तू जिथं राहते नगरमध्ये पाईपलाईन रोडला ते भिकारी संघ, तिचा पण लवकर बाजार मांडते आणि तुझा पण लवकर बाजार मांडते. एक फौजी काय असतो हे लोकांना दाखवून देते. किती नीच असू शकतो तो, त्याच्या बायकां पोरांचं सगळं हिसकून तो दुसऱ्यांच्या नाड्यात कसं घालू शकतो हे पण मी पब्लिकला दाखवून देते. त्यामुळे तू पण लवकरच सावध राहा. तुझा पण खेळ लवकरच संपणार आहे. कारण मी 6 वर्ष झाले मी सहन केले. आज मी माझ्या आईबापाच्या, माझ्या बहिणीचे जीव, तुझी पोरं सांभाळल्यात, मी स्वतः त्यांच्या जीव जगते. त्यामुळं तुला लवकरच चॅलेंज ओपन चॅलेंज आहे. तू माझ्या घरात लग्नाचं सामान तर घेऊन गेला, माझ्या बापाने दिलेलं सोनं मोडलं, माझ्या हक्काची जागा होती ती पण विकली. आणि तुला वाटत असं मी कुजते, ठीक आहे मी कुजते, पण लवकर तुझा पण बाजार मांडते. त्यामुळं असा हा नीच व्यक्ती, त्याचं गाव चिंचोशी, राहतोय नगरला, BSFमध्ये ड्युटी करतोय. आणि लवकरच माझे जे आत्ता व्हिडिओ येतील इथून पुढं सगळे त्याचे टॉपिक नागडे एवढे फोटो त्याचे मी व्हायरल करते. तर ससाने जिचे संग राहते तिचे पण फोटो मी नागडे एवढे ओपन करते सगळे आता. आणि हे माझी व्हिडिओ जास्त जास्त तुम्हाला शेअर करता येईल पब्लिक, तेवढं जास्तीत जास्त शेअर करत जा. आणि जे नवीन असेल की ज्यांना आपली लाईफ स्टोरी काहीच माहीत नाही आहे त्यांनी आपल्या पहिल्यापासून व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळी लाईफ स्टोरी आहे. आणि जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आपले लाईक करत जा, कारण तुमचा एक लाईक पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि एक व्हिडिओ पण शेअर केलेला पण खूप महत्त्वाचा आहे. हेच व्हिडिओ काही कालांतराने शेअर करून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्यात. कारण एक केंद्रीय सरकारमध्ये ड्युटी करणारं BSF फौजी, त्याच्या घरी काय प्रॉब्लेम आहे आणि काय नाही
हे मुख्यमंत्र्यापर्यंत माहीत नाही. त्यांना वाटतं देशसेवा करतो, पण हा देशसेवा नाही, ही बायांची सेवा चाललेली बाहेरच्या. त्यामुळं लवकरात लवकर आपले जेवढे व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येईल तेवढे व्हिडिओ शेअर करा. एक बहीण, आई, ताई म्हणून अशा लोकांना तुम्ही साथ द्या. आणि जास्त करून जेंट्स लोक पण खूप कधी कधी वाईट कमेंट करतात, कारण मला तर नाही अजूनपर्यंत केली, पण मी बाहेर लोकांची व्हिडिओ बघते त्या लोकांच्या व्हिडिओला खरंच खूप घाण कमेंट असतात. पण आपण जेव्हापासून व्हिडिओ चालू केल्या तेव्हापासून आपल्या व्हिडिओला काही घाण कमेंट नाही आहे. त्यामुळं खरंच मला एक छान वाटतं की मी माझी एक कुठेतरी लाईफ स्टोरी मांडली आहे आणि त्याला कुठेतरी मला न्याय भेटतोय. पण जेवढं जेवढं तुम्हाला जास्त जास्त शेअर करता येईल तेवढे शेअर करत जा, कारण तुमचं एक शेअर केलेलं पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. एक लाईक खूप महत्त्वाचा असेल. आणि एक तुम्हाला एक सांगायची गुड न्यूज म्हणजे आपलं यूट्यूब मोनोटाईज झालेलं आहे. त्यामुळं कोणीही हे करू नका. पण पेमेंटसाठी मला अप्लाय करायचं नाही आहे. मला पेमेंट नको आहे. मला न्याय पाहिजे आणि माझ्यासारख्या अशा मातांना पण न्याय पाहिजे, माझ्या बहिणींना न्याय पाहिजे. तर आपले व्हिडिओ शेअर करत जा आणि लाईक करत जा. जे नवीन असं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. हा ब्लॉग मी इथंच थांबवते. माझे डेली ब्लॉग बघत जा आणि उद्यापासून माझे डेली ब्लॉग येत राहतील. मी तुम्हाला एवढं सांगू शकते. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये.